हो. हा बोल का म्हणलं दादा त्यांच्यासोबत. कॉल उचलत नाही ते. उचलत नाहीत आणि आता मला काय म्हणते तुला राहायचे का नाही काय करायचंय. मी म्हणले तुमच्यापाशी माझा सबूत काय दाखवा ना तुम्ही मला बघा ना. तर म्हणते संध्याकाळी पोलीस चौकीमध्ये. म्हणजे पोलीस चौकीला कशाला मी बोली बर. हॅलो ताई, असं केल्यामुळे. मी काय म्हणतो ताई, हॅलो. हा बोला ना दादा. आता यामध्ये लाखाचं पर्याय तुम्हीच काढू शकताय कारण तुम्ही नवरा बायको आहेत. आता डिसिजन जरी पोलीस स्टेशनला गेलं तर डिसिजन तुम्हालाच घ्यावं लागेल. जे तुम्ही बोलेल ते त्यांना मान्य करावं लागेल कारण मी नवरा बायको मध्ये कोणी येत नसते, फॅमिली मॅटर येत नसते. हो मग मी 2दा पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट केली की हा घरी राहत नाही तिच्याजवळ जाऊन राहतो म्हणून. बरं. लक्ष देत नाही. तर त्यांनी 2दा पण त्याला सोडवून दिले. म्हणजे एकदा माझ्या सासूने विरोधात सोडून आणलं आणि एकदा तिच्या घर मालकीला तिला आणि नवऱ्याला येरवाडा जेलमध्ये 1 दिवस राहिलेत हे लोक. तरी तिथून सोडून आणलं. बरोबर ताई, मी काय म्हणतोय आता जे तुम्ही बोलाल ना नवरा बायकोचा डिसिजन असेल त्यावरती ते निर्णय लागू शकते असं म्हणतोय मी. म्हणजे मी जे डिसिजन घेईल तेच त्याच्यावरच अवलंबून म्हणताय का? हो. आता तुम्ही मी त्याला सांगा म्हणलं त्याला तर मी सोडणार नाही. मी म्हणलं तुम्हाला तर मी सोडत नाही म्हणलं आणि तिच्यापाशी पण जाऊ देत नाही असं म्हणलं. सरळ सांगावं काय तुमचं जे आहे ना डिसिजन ते सरळ सांगावं. असं विषय झालं त्यावर वादावाद झालं आणि पूर्ण हकीकत जे मला सांगितलं ताई ते पूर्ण हकीकत तिथे सांगा. त्यांना हकीकत सांगितली. व्हॉट्सअपचं कॉल दाखवले. परत मग किती पैसे 20,000 30,000 40,000 टाकलेले दाखवले. तरी ते पोलीस मान्यच करत नाही कारण की तिचाच मित्र आहे चव्हाण ती. बर असं का? हा असं उलाले. म्हणजे माझ्या विरोधात सगळं उलाले. त्यांची खुला झाली आणि मलाच हरवून आले त्यांनी जिंकून आल्यात असं झालं. बर मला सांगा आता. हॅलो, या कंप्लेंटीला किती दिवस झाले? त्या कंप्लेंटीला 15 दिवस पण नाही झाले अजून. बरोबर चालते. त्यांचेच मित्र आहेत का? हा चव्हाण त्यांचा मित्र आहे. चालतंय. तुम्हाला मी एक आपले पोलीस स्टेशनला कधी जाणार आहेत? मी आता म्हणलं तर आता जाते मी पोलीस स्टेशनला. नाही तुमच्या मिस्टरांनी काय जर सांगितलं ना तुम्ही? हा मी मला म्हणतोय ये चौकीला मी तुझं सबूत दाखवतो. म्हणलं हा दाखवा म्हणलं. मी चॅटिंगच केले ना म्हणलं. मी त्यांच्याकडे गेले का? घरगुती फॅमिली विषय मध्ये कोणी येत नसते. आपल्याला येत नसतं. करावं लागतं. पण ती तिच्याजवळ बसून मला धमकी देतोय. आता तिच्या घरी आहे वाकडला आणि मला धमकी देतोय आणि मी सकाळी 7ला आले. आतापर्यंत मी कामावरच आहे. सोबत लग्न केले ना पहिलं आणि त्या लेडीज सोबत काय लग्न केलं का त्यांनी? हा लग्न केलंय. तिच्या मोबाईल मध्ये सबूत आहे लग्न केलेला. राणी कलरची साडी. लग्नाचं तुम्ही आहात ना? मी लग्नाची बायको आहे. बरोबर चालतंय. तुम्हाला मी मदत करतोय. तुम्हाला एक नंबर त्या नंबरला